आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. जानेवारी 2026 पासून कालपासून आमच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आणि ह्या अगोदर पासून 2020-21 पासून आमचे लाभार्थ्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यासाठी आंदोलन सुरूच आहेत. 2021 ला सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी सुद्धा तत्कालीन मुख्याधिकारी विद्याताई कदम यांनी सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिलं, पण आजपर्यंत त्याची पूर्तता केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो, जिल्हाधिकारीला तिथं बी आमच्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पडले नाही. आमची मागणी अशी आहे की माहूर शहरातील 2017 पासून ते 2024 पर्यंत त्यांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत. त्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावेत. आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्यांचे पैसे अभावी, ज्यांचे अर्धवट बांधकाम झालेले आहे, स्लॅब लेवल पर्यंत गेलेले आहेत, त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन त्यांच्यात उर्वरित निधी त्यांच्या खात्यात जमा करावा. आणि दुसरा असा आहे की 26 डिसेंबर 2017 मध्ये जे बोगस ठराव केला तत्कालीन मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष आणि कार्यालयीन अधीक्षक यांनी जे बोगस ठराव करून जे अकोल्याची जे बोगस संस्था आहे, नवनिर्माण बहुउद्देशीय महिला संस्था, त्या नावाने जे 2 कोटी उचल केली आहे. आणि त्या आमचा असा बी आरोप आहे की त्या नावाची संस्थाच नाही, एक लेटर पॅड आणि एक सेवाभावी संस्थेच्या नावावर एखादी रजिस्ट्रेशन करून त्याला 10 लाख रुपये देऊन असं आमच्या ऐकण्यात आलंय. आमच्याकडे पुरावे बी आहेत. आणि त्याच्या नावाने ते 2 कोटी उचलून त्याचा अपहार करणाऱ्या विरुद्ध तक्रार करावी आणि 2 कोटी तत्काळ म्हाडा ऑफिसकर्त्याने वर्ग करावे, जेणेकरून की माहूर शहरातील लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांचा निधी जमा होईल. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर, त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्यावेळी त्याच्यावर गुन्हे दाखल हो. आणि जे ठरावामध्ये सुद्धा नोंद आहे की त्या 26 डिसेंबर 2017 मध्ये जे ठराव घेण्यात आला घरकुल संदर्भात, त्यामध्ये अगोदर यांनी प्रोसिडिंग म्हणजे अगोदर सदस्यांचे, सभागृहातील सदस्यांची सह्या घेतल्या, त्यानंतर त्यांची प्रोसिडिंग लिहिली 4 दिवसां म्हणा, 8 दिवसां म्हणा. आणि त्याच्यामध्ये जर सगळ्या नगरसेवकाला माहीत झालं, त्याच्यामध्ये 12 नगरसेवक उपस्थित होते, नगरसेवक नगरसेवा. तेव्हा ते विद्याताई कदमवर त्यांनी म्हणजे रागात गेल्या त्याच्यावर सोबत त्याच्यावर म्हणजे तक्रार करण्यासाठी. तेव्हा त्या ठरावामध्ये शेवटच्या पानावर दुसरा एक ठराव झाला की यानंतर ते जे बी सह्या घेतील ते प्रोसिडिंग आधी लिहिण्यात येईल, त्याच्यानंतरच सह्या घेण्यात येईल, असं त्या ठरावामध्ये शेवटच्या पानावर उल्लेख आहे. आणि त्याच्यातच ते सिद्ध होते की त्याने ते जे अकोल्याची जे संबंधित कंपनी आहे ते बी बोगस आहे. आमचा तर सरळ आरोप आहे की या तिघाने ते 1-2 कोटी उचलून परस्पर खाऊन टाकले. कारण की त्या काय वेळी जे सिद्दीकी म्हणून एक अधिकारी होते, त्यांना सुद्धा माझे चांगले मित्र होते, त्यांनी सांगितलं की आम्हाला जे घरकुलचे जे फॉर्म भरल्या जाते, म्हणजे फॉर्म घेते जे 25 रुपये आते आणि फॉर्म भरल्यानंतर आपण जेव्हा दाखल करतो तेव्हा 375 रुपये भरावे लागते. त्या 400 रुपयामधून आमच्या पगारी होत होत्या आणि आम्हाला त्या 2 कोटीचं कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही, असं त्याने सुद्धा मला सांगितलेलं आहे. आणि हे सगळे आमची मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आणि संबंधित म्हाडा गृहनिर्माण सोसायटी म्हाडा मुंबई इथे 2 कोटी माहूर नगर पंचायतने त्या 3 ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्या प्रॉपर्ट्या, घरदार सगळे विकून जे 2 कोटी रुपये जमा करावेत आणि म्हाडाकर वर्ग करावेत. मग आम्ही वर्ग झाल्यानंतर, ट्रान्सफर झाल्यानंतर आम्ही उपोषण आमचं मागे घेऊ.